राजकीय वर्तुळातून आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। सुनेत्रा पवार कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसनं केलाय। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर असं बोलून हल्लाबोल केला। बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत ही टीका करण्यात आली आहे। काँग्रेसकडून ही टीका करण्यात आली। हॅलो दादा नमस्कार। कलगे साहेब नमस्कार, काय चाललं? काय नाही, सभागृहात चालले ना परेशान सगळे। बरं, एक पेज एक आहे ना काँग्रेसच्या याच्यावर एक पेज टाकलेली आहे सुमित्राताई बद्दल। ही सुमित्राताई ती म्हणजे गुंगी गुडिया म्हणून असं काहीतरी काँग्रेसने टाकले। काँग्रेस काँग्रेसच्या पेजवर एक गुंगी गुडिया म्हणून सुमित्राताई बद्दल। तर त्या मार्गदर्शकला सपकाळला सांगा, त्याची आई नको घालू म्हणा। आपली सुनबाई आहे म्हणा, ते घराची आई आहे, लक्ष्मी आहे महाराष्ट्राची। नाही नाही, मी त्यांच्यावर असं ठीक बोलतो मी। त्याला मला डिलीट करून टाका ते केलं असेल तर। यस यस, मी काय राहतं माहिती का, लढायचं कोणाचे असतं पण काँग्रेसचे लोक मार खातील एकाच दिवशी सगळेच। मग कसं नाही नाही, तुम्ही खासदार आहे, मला हे बोलायला तुम्हाला योग्य वाटत नाही, पण कसं आहे सुमित्राताई एक इज्जत आहे ना महाराष्ट्राची। नाही, अजित नाही, दादा म्हणजे आपण महिलांची दादाला एक मोठ्या भावासारखा मान सन्मान आहे। दादा नसते तरी त्यांचे भाऊ आहे ना आमच्यासारखे लढणारे। मग नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही सर, तेच बोलतो नाही तर सपकाळ साहेब फटके खाऊन घेतील ते काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष ते। नाही नाही, मी बोलतो मी बोलतो। सांगा त्याला, नाही तर फटके खाईल म्हणा। Yes, ठीक आहे, yes. ओके, ठीक आहे। हॅलो हॅलो, म्हणलं काळे साहेब, ते आजची न्यूज पाहिली का तुम्ही? कोणती हो? ती आपली सुमित्राताई पवार नाही का, अजितदादा त्यांना ती गुंगी गुडिया म्हणून ते केलं ना, ते डिलीट करून टाका म्हणा त्यांना। हो सांगितलं। काय विषय माहिती का, लोक यांनी केलं का ते सपकाळनी? नाही, त्याला मी सपकाळला बोललो, गणेश पाटलाला बोललो का माय घालायचो सपकाळ नाही, पण ती आपली आई बहिणीनं आपली महाराष्ट्राची शान आहे ना त्या ताई। नाही नाही नाही, याच्याने काँग्रेसला लोक जे होती का, काँग्रेसला जे अभिजित दीपकेमुळे जे मिळत होती का साथ, आता काँग्रेसचे लोक गांड मारणार आहे काँग्रेसची पूर्ण। नाही, तुम्ही पण पक्ष बदलून टाका साहेब, ऐका ना। काढून टाकायला सांगितलंय। नाही, तुम्ही पण पक्ष बदलून टाका, येऊन दे शिंदे गटात, नाही तर भाजपमध्ये जाऊन दे। हॅलो, आपले माणसं तुम्ही या, मी बोलतो लागलं तर श्रीकांत शिंदे साहेबांसोबत। हा, भाजपवाल्यासोबत भांडण आहेच ना आपलं। तर शिंदे सेनेसोबत या, मी बोलतो श्रीकांत शिंदे साहेबांसोबत। हा पाटील बोला भाऊ, कुठे म्हणलं? मुंबईला भाऊ, काय झालं माहिती का, काँग्रेसच्या एका पेजवर काहीतरी सुमित्राताई पवारांना काहीतरी गुंगी गुडिया म्हणून काहीतरी टाकलं कोणीतरी। हो, ते पेजवर नाही, अकाउंटवर टाकलं। आणि त्याच्यामध्ये जे आपले जे आमदार आहे, आपले जे अजितदादा गटाचे आमदार मंत्री जितके मी भाडखाऊ, एक बी जण बोलू नाही लागला भाऊ त्याच्याबद्दल। नाही बा, आम्ही बोललो ना, पण त्यांना कोण कोण बोललं आतापर्यंत? आता मी तर माझं स्टेटमेंट सकाळपासून दिलं। हो ना, नाही मी आता कल्याण काळेला पण बोललो, आणि मी आता ते कलगे साहेबाला बोललो, पण बाकीचे जे मंत्री बसले एवढे मोठे जे आदेश दादाच्या आशीर्वादाने डेरी ढुंगणं मोठे करून एक महादर्शक बोलायला तयार आहे, म्हणजे किती वाईट वाटतं या गोष्टीचं। आपण दादांच्या बाबतीत आणि वहिनींच्या बाबतीत मग अरे नाही, ठीक आहे, बघा पक्ष कोणत्या जाऊ द्या, गेला पक्ष चुलीमध्ये सगळे, ती ताई जी आहे ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे ना। आज आजी दादाला आपण दादा म्हणजे आमच्या वहिनी म्हणजे मोठ्या आई सारखी झाली ना। अहो, बहिणींना बोलणं म्हणजे आईला बोलणं। त्याच्या मायाची गाठ त्या सपकाळच्या पण मी आता ते चालू झाले त्यांच्या, पण तुमचे वाडकावला मी सोडायचं नाही भाऊ। मी आता ना तुमचे जे आजी दादा त्याच्या मागे लागणार मी सर्वांच्या। माझं स्टेटमेंट आणि माझ्या सगळ्या बातम्या तुम्हाला आता तो छक्का प्रफुल्ल पटेल, तो सुनील तटकरे भाडखाऊ, हेच अगर त्याच्या मुलीबद्दल बोलला असतं ना, तर सुनील तटकरे त्याच्या पुढे झकमारी केली असती। आता का बरं बोलत साले? आपण आपलं कर्तव्य केलं, दादा वहिनींच्या बाबतीत कोणी बोललं त्याला उत्तर दिलं। नाही, मी तर बोल भाऊ, मला बघा, मला एवढं माहिती, आपण बघा त्या माणसाला आपण दादा म्हणतो, मोठ्या भावासारखं आहे, आपण तर सोडणार नाही। मग आता तर इथून आहे मी काँग्रेसच्या लोकांच्या आणि यांच्या पण मागे लागणार, तुमच्या लोकांच्या पण मागे लागणार। आता सगळे सगळे आमदार शिवाय देण्यात चालू करणार मी आजपासून। काय करायचं करून घ्या म्हणा त्यांना आता। हा, ठीक आहे, मी तुम्हाला पाठवतो सगळं। ओके भाऊ, ओके ओके भाऊ।